मुलांमध्ये काय आहे की जे काही प्युबर्टी रिलेटेड बदल आहेत, म्हणजे जे काही सेक्शुअल ऑर्गन्स आहेत त्याची वाढ होणं, खालच्या ठिकाणी केस वाढणं, आवाज बदलणं वगैरे, या गोष्टी खूप क्लिअरली काही नोटिसेबल नसतात. आणि सगळ्यांनाच प्युबर्टी झालेली आहे, म्हणजे वयात आलेले आहेत तर सगळ्यांनाच दाढी मिशा येतील असं काही नसतं. बरोबर. त्यामुळे मुलामध्ये ती वाढ बरोबर होते का नाही याच्याकडे जनरली कुणाचंच लक्ष नसतं. तर याच्याने काय होतं की प्रॅक्टिकली जे पेशंट येतात मुलींमध्ये या एज ग्रुपमध्येच येतात, त्याच्यामुळे त्यांना त्याच वेळेला ट्रीटमेंट देऊन काहीतरी त्यांना एक योग्य प्रकारचा आउटकम आपण देऊ शकतो की कमीत कमी प्युबर्टी तरी घडून आणणं शक्य होतं. मुलांमध्ये काय होतं की त्यांचं येण्याचंच वय एकदम उशीर असतं. आता 2 भावंड माझ्याकडे येतात, त्यांचं लग्न झालंय आणि त्यांना इन्फर्टिलिटी आहे. तर इन्फर्टिलिटीच्या वर्कअपमध्ये त्यांना समजलं की ऍक्च्युली यांचे जे काही बदल घडले पाहिजेत प्युबर्टीशी रिलेटेड ते झालेलेच नाहीयेत. म्हणजे प्युबर्टी हिटच झाली नाही. 30 वर्षाचे आहेत, एक 30 आणि एक 32, तर त्यांच्यामध्ये प्युबर्टी झालेली नाही. बापरे. तर या दोघांमध्ये समजलं की या दोघांची जी पिट्युटरी ग्रंथी आहे, म्हणजे मेंदूत जी पिट्युटरी ग्रंथी आहे त्याच्यातून योग्य प्रकारचा सिग्नलच जनरेट होत नाहीये, ज्याच्याने टेस्टिस मधून हॉर्मोन आणि स्पर्म दोन्ही बनण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे व्हावी. अरे बापरे. तर ही गोष्ट जर लवकर पिकअप केली, म्हणजे 14-15 वर्षाचं असताना समजलं, तर तेव्हाच ट्रीटमेंट सुरू केली, तर आतापर्यंत त्यांची जी काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती मेंटेन राहते. पण हे जर आपण डिले केलं, 14च्या ऐवजी 24 झालं किंवा 15च्या ऐवजी 25 झालं, तर याच्यामध्ये 10वी-12वी मध्ये असताना आपण बाकी मुलांपेक्षा वेगळे आहोत किंवा आपल्यामध्ये हे बदल का घडत नाहीत याच्याने त्यांच्याच मनात एक कॉम्प्लेक्स निर्माण होतो. आणि काही मुलांना तर बाकीचे मुलं चिडवतात, कारण काय चिडवणाऱ्यालाही माहिती नसतं की हा ऍक्च्युअली आजार आहे, आणि त्याच्याने मग त्याचा जो काही मेंटल इम्पॅक्ट आहे किंवा मेंटल ट्रॉमा आहे तो जन्मभर राहू शकतो. आणि याचबरोबर बाकी मेडिकली जर आपण पाहिलं तर वेळेला प्युबर्टी न येणं किंवा हे हॉर्मोन्स ज्या वेळेला आले पाहिजे त्या वेळेला जर ते वाढले नाही तर त्याच्याने इन्फर्टिलिटीच नाही तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण, त्याच्यानंतर हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण, जे ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण आहे, या गोष्टी सुद्धा वाढतात.